मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की मी दर्शनाला गेले होते मंदिरात स्वामी समर्थांच्या अक्कलकोटला. तो खूप छान प्रकारे दर्शन झालं होतं. त्यानंतर आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो होतो आणि स्वामींच्या मनात असेल ना तेव्हाच आपलं बोलवणं येतं. मला तर असं वाटतं. तुमचं काय मत आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हे छान असं क्यूटचं आहे ना मुकुट होतं, मला खूप आवडलं होतं. पण ऑलरेडी आमच्या घरात खूप देवाचे फोटो आहेत, त्यामुळे मी काही घेतलेलं नाही. आणि ह्यातली एक 4 व्हीलर आहे ना लता मंगेशकरने दिली आहे स्वामींच्या मंदिराला. आणि हे स्वामींची मूर्ती एवढी मोठी भव्य बघून मन एकदम प्रसन्न झाले होते. आणि दीपमाळा पण खूप मस्त वाटत होत्या, ॲट्रॅक्टिव्ह. आजूबाजूचा परिसरच असं भक्तिमय असं वाटत होता. खूप छान वाटलं मला. दर्शन पण खूप छान प्रकारे झालं. आणि इथं जो आहे म्हणजे TV टाईप आहे, त्यामध्ये सगळं आतलं मंदिराचं तिथलं दिसत होतं. आणि अद्वैत लागलं होतं मस्ती करायला, त्यामुळे पटकन आम्ही निघालो. कारण की आम्हाला जायचं होतं चोळाप्पा महाराजांच्या मठामध्ये आणि खूपच अंधार झाला होता. तरी पण फायनली आम्हाला भेटलं. म्हणजे आम्ही पहिल्यांदा गेलो होतो ना अक्कलकोटला, तेव्हा काय हा मठ आम्हाला सापडलाच नव्हता. पण आता आम्ही शोधून काढला होता आणि हे असं प्रकारे मंदिर होतं चोळाप्पा महाराजांचं मठ. त्यांचं घर मागच्या साईडला आहे, पण तिथं काही जायला अलाउड नव्हतं वाटतं, कारण की आम्हाला काही जाऊन दिलं नाही. त्यामुळं आम्ही काही इथंच दर्शन घेतलं मठामध्ये स्वामींचं. कारण की 21 वर्ष स्वामी इथं राहिले आहेत चोळाप्पा महाराजांच्या मठामध्ये. त्यानंतर दर्शन झाल्यावर 15 ते 20 मिनटं मस्त मंदिरामध्ये बसून राहिले. खूप असं छान वाटत होतं आणि प्रसन्न वाटत होतं. आणि तिथे बरेचसे स्वामी समर्थांचे असे वर फोटो लावले होते. म्हणजे 5-6 जे खांब होते त्याच्यावरती सगळे असे फोटो लावले होते स्वामी समर्थांचे. आणि खूप अशी उत्सुकता मनात होती की पूर्वी स्वामी समर्थ काय करायचे, कसं असेल, काय असेल, असं खूप प्रश्न मनामध्ये होते. आणि हे जे पादुका आहे त्याचं दर्शन घेतलं. आणि तिथं जे फोटो आहे सगळे लावलेले वॉलला, म्हणजे भिंतींच्या तिथे, ते सगळे बघितले. तर थोडंफार समजून घेतलं काय कसं काय होतं पूर्वी. पण डिटेल्समध्ये काय कळलं नाही. जे काय मला फोटो होते ते तुम्हाला पण मी शेअर करते, तुम्हाला पण पाहण्यासाठी. आणि मग त्यानंतर तिथून आहे ना ऑटो पण असते, पण आमची गाडी होती त्यामुळे आम्ही गाडीने गेलो होतो. पण तिकडं जाण्यासाठी ऑटो पण आहे अवेलेबल. तर पुढं अजून काय झालं पाहण्यासाठी पुढच्या ब्लॉगला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून पुढे अद्वैतची काय मज्जा आली आणि अद्वैतसाठी मी काय बनवलं हे पुढच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय.